सिटी लाईफचा पॉज घेऊन आम्ही आलोय वॉटरफॉलकडे. हॅलो एव्हरीवन, A&J डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज US हॉलिडे असल्यामुळे आज छोटासा ब्रेक मिळाला आहे आम्हाला, म्हणून आम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. मंडे असल्यामुळे अद्वय आणि कशिश स्कूलमध्येच होते. पार्किंग फी होती $11.5 इंडियन रुपीजमध्ये जवळपास 800 रुपये. कॅमेरामध्ये जितकं सुंदर दिसतं ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने हे प्रत्यक्षात समोर बघितल्यावर छान वाटतं. हा जो पाण्याचा आवाज आहे, आजूबाजूची जी झाडं आहे आणि ती थंड हवा, मन काही वेळासाठी पूर्ण शांत झालं. तर हा आहे टिफनी फॉल. सगळ्यात पहिला आम्ही हा एक्सप्लोर केला. वॉटरफॉल जवळ उभं राहिल्यावर पाण्याचा आवाज एवढा छान वाटत होता, इतकं भारी वाटत होतं की काही वेळासाठी मी माझा स्ट्रेस विसरून गेले होते. खरंच मी आपले नेहमीसारखं एक मस्त मूवीसारखी सीन शूट करत होती, फोटो काढत होती. खूप भारी वाटत होतं, मला तर खूप छान वाटत होतं. इतकं गार थंडी हवा, मागून पाणी, खूप छान वाटत होतं. यानंतर आम्ही गेलो शर्मन फॉलला. हा वॉटरफॉल खूप ग्रँड आणि ब्युटिफुल वाटला. इथे आम्ही खूप फोटो आणि व्हिडिओज काढले आणि ऑनेस्टली कधी कधी फोनमध्ये मुमेंट्स कॅप्चर करताना ते मुमेंट्स जगायचे राहून जातात, म्हणून काही वेळ आम्ही फक्त तिथे बसून नेचर एन्जॉय केला. आम्ही घरून चहा बनवून आणला होता. त्या थंड हवेत वॉटरफॉल समोर बसून गरम चहा पिण्याची फिलिंग्स वेगळी होती. जे लक्झरी म्हणजे नेहमी एक्सपेन्सिव्ह गोष्टी नसतात. कधी कधी आपल्या लोकांसोबत घेतलेला एक कप चहा खूप पीस देऊन जातो. तर आमचा तिसरा वॉटरफॉल होता स्मोकी हॉलो फॉल. हा वॉटरफॉल थोडा डिफरंट वाटला. थोडा वेळ नेचर सोबत घालवून खूप सारे मेमरीज कॅप्चर करून आम्ही परत घरी निघालो. शॉर्ट ट्रिप होती, पण मनाला खूप फ्रेश करून गेली. जर तुम्हाला सिटी लाईफमधून थोडासा ब्रेक हवा असेल तर हॅमिल्टन वॉटरफॉल डेफिनेटली व्हिजिट करा. मी सर्व वॉटरफॉलचे नावं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.